एका सरोवराकाठी घनदाट जंगल होते. पशुपक्षी, झाडे झुडपे, डोंगर, दऱ्या, कडेक, पाऱ्या, ओढे, नाले यांनी वेढलेले हे जंगल होते. गुहा, घरटी, विळे, वारुळ आणि जाळी अशी सर्व पशुपक्ष्यांची घरे या जंगलात होती. या जंगलातील सरोवर नेहमी कमळांनी फुललेले असायचे, म्हणून या जंगलाचे नाव पडले कमळवन. कमळवनात एक कुटुंब राहत होते. हरिणी आणि त्यांची 2 पाडसे असे ते सुखी कुटुंब होते. पाडसे खूप खेळायची, एकमेकांना सोडून कुठेही जात नसायची. त्यांना एकमेकांबद्दल खूप जिव्हाळा होता. एकदा हे कुटुंब सरोवराकाठी पाणी प्यायला निघाले. पाडसे आनंदाने गाणी गात, खेळत, बागडत निघाली होती. त्यांच्यात सावधपणा होता अन मनात जंगली पशूंची भीती होती. तेवढ्यात त्यांना एका मोठ्या झाडाच्या मागून 2 डोळे चमकताना दिसले. झाडाच्या मागे वाघ उभा होता. कुटुंबाला कळून चुकले की आता चौघांपैकी एकाला मरावे लागणार. हरिणी म्हणाली, तुम्ही तिघे इथून जा, मी मागून येते. हरिण म्हणाले, नको नको, तुम्ही तिघे जा, मी मागे राहतो. एक पाडस म्हणाले, नको, तुम्ही सगळे निघून जा, मी मागे राहतो, म्हणजे तुमचं एखादं बाळ तरी वाचेल. वाघाने त्यांचं संभाषण ऐकलं. तो समोर आला. हरिणीचे कुटुंब थरथर कापायला लागले. वाघ म्हणाला, घाबरू नका, मी तुम्हाला अभय देत आहे. तुम्ही एकमेकांवर किती प्रेम करता. सगळ्यांच्या हृदयात एकमेकांसाठी त्याग करण्याची भावना आहे. एकमेकांविषयी अपार प्रेम आहे. अशा कुटुंबाला कोणाचं भय नसतं. तुम्ही जा, सुखी राहा, असे म्हणून वाघ निघून गेला.